एम सॉरी ते नाही तुम्ही बसा ना. नाही नाही मी निघते आता. हे कुंडली वगैरे हे बघणं खरंच गरजेचं आहे का? नाही म्हणजे कुंडली मॅच झाली नाही तर आपण काय बिझनेस करायचा नाही. कुंडली पाहून बिझनेस करणं ही पप्पांची श्रद्धा आहे आणि जर नियतीच्या मनात असेल तर कुंडली जुळणारच ही माझी श्रद्धा आहे. लंच टाइम झालाच आहे तर तुम्ही खाऊन जाता का थोडस? नाही नको मी निघते. थोडस म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या ऑफिसला आलात आणि डोंट वरी मी रोज सांडग्याची भाजी नाही आणत. बरं थांबते. थँक्स. बसा. आटला समय पच्ची पण ती केवी रीते बार ना आवी म्हणजे प्लान एकदम सक्सेसफुल झाला वाटतं. एवढ्यापर्यंत सगळा भांडाफोड झाला असणार. अनुबेनला नक्कीच तिचा पास्ट आठवला असणार. एक्सक्यूज मी. ते यशवंतन चौधरींबरोबर मीटिंगला त्या मॅडम आल्या होत्या ना, ते मीटिंग संपली काय? गेले मॅडम? नाही सर, मीटिंग सुरू आहे अजून. आतून कोणी काय डॉक्टर वगैरे बोलवला काय? नाही नाही. ते आतून कोणी पाणी साखर पाणी वगैरे मागवला काय? आतून कोणी बेसूत पडला म्हणून? नो सर. आतमध्ये काय गाई गडबड काय झालं काय? हा नो सर, असं काहीच झालेलं नाहीये. हे भगवान, अंदर बद्धू शांती छे म्हणजे मारा प्लान फेल गेला. फेल. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. चुप. फोन बंद आहे. नेहा मॅडम आहेत पण दिसत नाही. मला काही कळत नाहीये. तू जा बाहेर जा. मी सुरेश. बाहेर जा. कुठे चाललाय? राम 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 राम. आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे तो असं काही रिॲक्ट करला असं मला खरंच वाटलं नव्हतं. फारच गांगरून गेलाय तो. आय नो, मला वाटलं नव्हतं एवढं काही होईल. ऍक्च्युली मी वर येणारच नव्हते पण मग रितेशबाईंमुळे. पण एक रिक्वेस्ट करू का? शुअर. म्हणजे जोवर सगळा स्टाफ जात नाही तोवर मी इथेच थांबू का? नाही म्हणजे परत बाहेर गेल्यावर काही गोंधळ नको व्हायला. शुअर शुअर या. माझी काहीच हरकत नाही. आय नो. कारण सर, एक मिनिट. मे कम इन सर? एक्सक्यूज मी. काय झालं शिफाली? आज चक्कर नॉक करून आत येते तू? नाही सर, ते मला विचारायचं होतं. काय 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 विचारायचं होतं? हा, मला विचारायचं होतं की मी आज लवकर गेले तर चालेल का? हो चालेल चालेल. ओके बाय. सर का ते तर विचारा. का लवकर जायचं शिफाली? मम्मीची तब्येत खराब आहे ना म्हणून. हो, जा. चालेल? हो चालेल चालेल. ओके जा बाय. काय झालं शेफाली? सर त्या आत बसल्यात त्या अनुष्का मेहताच आहेत ना? हो अनुष्का मेहताच आहे. तू ओळखते त्या ना? मी हं? नाही, मी ओळखत नाही. ते काय ना, त्यांच्याबद्दल भरपूर ऐकलंय तर म्हटलं जरा भेटून घेऊया. भेटू का? नाही आता नको. आईची तब्येत बरी नाहीये ना. कोणाच्या?
तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये ना, आत्ता म्हणालीस तू. हो हो सॉरी सॉरी. हा, आपण नंतर भेटू त्याला. तू आता घरी जा. गो गो बाय. सिक्युरिटी सिक्युरिटी. का झालं? हा, थोडा घोळ झालाय. म्हणजे म्हणजे हा दरवाजा बंद आहे. आय मीन हा दरवाजा बंद लॉक झालाय. मला असं वाटतं की आपण आत अडकलोय. हो, ती काच बंद आहे. आता कोण आहे? सॉरी. सॉरी. पण आपण काहीतरी करू शकतो का? आपण एक काम करायचं, ह्यानी ना ही काच फोडू. काच फुटल्यावर खाली आवाज येईल की मग सगळे वर येतील ना. हो, मग पण काच पण खाली जाईल ना, कोणाला तरी लागू शकते का? काच खाली लागू शकते. मग काय करायचं? आपण लाईट स्विच ऑन करूया. म्हणजे लाईट ऑफ ऑन ऑन ऑफ अशी झाली की सिक्युरिटीला कळेल ना, किंवा ते लगेच वर येतील. असं काहीतरी आपण करू शकतो. इथे लाईट कुठे? म्हणजे मला नाही, मी बघतो. और काय करू शकतो आपण आता लगेच? जर कोणाला तुम्हाला शिटी वाजवता येते? शिटी वाजवता येते? ट्राय करा. शिटी जोरात अशी मुलं वाजवतात बघा, अशी जोरात. अजून अहो तुम्ही फुंकर मारताय, फुंकर. शिटी वाजवा, अशी जोरात शिटी. सॉरी, मला सॉरी. म्हणजे ठीक आहे, तुमच्याकडे शिटी आहे, ती असते बघा, ती सिक्युरिटीकडे असते ना ती. मग काय ठीक आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्ही वाजवू शकतात? मग तुम्ही माउथ ऑर्गन आहे ते वाजवलं तरी कळेल. सिक्युरिटीला फक्त सिक्युरिटी आवाज गेला तर लगेच येतील ना कुठे. तर आपण काय करू शकते? मी काय मला आणखीन काय करूया आपण? काय झालं तुम्हाला? तुम्ही असे हसताय का? एक मिनिट लांब. तुम्ही लांब राहा. म्हणजे मी माझ्या सिक्युरिटीसाठी. शस्त्र? येस, मला जुडो पण येतात आणि मला किक बॉक्सिंग पण येतं. किक बॉक्सिंग माझ्या बॅग मध्ये ना ते पेपर स्प्रे पण आहे आणि ती लाल तिखटाची पावडर पण आहे. मी म्हणजे म्हणून तुम्ही. तुमची बॅग कुठे? पण मला किक बॉक्सिंग येते ना. तुम्ही लांब राहा, नाही तर हे आहेच आहे माझ्याकडे. पण म्हणजे हे ओके. हो माय गॉड, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलंय म्हणजे आपल्या दोघांना असं एकांत मिळेल आणि मी काहीतरी. आय एम रिअली सॉरी. हे मी काही केलं नाही आणि माझं असं काही इंटेन्शन पण नाहीये. सॉरी. मी ऍक्च्युली मला काहीतरी आठवलं आणि म्हणून मी हसायला लागलो. सॉरी. काय आठवलं? म्हणजे एकदा मी आणि नेहा आम्ही असेच एका रूम मध्ये अडकलो होतो आणि ती तेव्हा अशीच तुमच्यासारखी पॅनिक झाली होती. सो मला सॉरी ते आठवलं आणि मी. आज तुम्ही चौधरींच्या ऑफिस मध्ये आहात म्हणजे आमच्या गेस्ट आहात. प्लीज मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. या ना. एक सांगू? या. तुम्हाला मला जर खरंच कम्फर्टेबल करायचं असेल ना तर प्लीज एक गोष्ट ऐकाल? बोला ना. मला असं आहो जाहो नका करू. उगाच वय वाढल्यासारखं वाटतं. आणि काय ना, आपण अनोळखी माणसाला आहो जाहो करतो ना. आता तर आपली ओळख पण झाली आणि आज तर आपण फुल डे एकत्र स्पेंड केला ना. सो प्लीज नो फॉर्मॅलिटीज. नाही, मला मान्य आहे पण माझी पण एक अट आहे.
तुम्ही पण मला प्लीज म्हणजे तू मला अरे तुरे केलं तर आवडेल आणि प्लीज मला फक्त यश बोल. यश. ओके यश. चिअर्स. चेस. कॉफी मस्त आहे. मिस्टर यशवर्धन म्हणजे यश. क्या? तुमची कॉफी थंड होतीये. हो. पटकन प्या नाहीतर मला खूप भूक लागली. हा मी हे वेफर्स पण संपेल आणि तुमची कॉफी पण. ओह सॉरी सॉरी. सॉरी. नो मी आलोय का. मी तुमचा हात टिश्यू आणू का. यश काय झालं. एक मिनिट ते भाजलं असेल ना पीठ. नाही मी करतो. नाही ते थंड. હા કમિશનર સાહેબ आहेच જયંતિભાઈ મહેતાની છોકરી આ રિયલ ડોટર છે ને अनुष्का जयंतीबेन मेहता. हा तीच. हा 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 तुम्हाला काय अपडेट कळलं ना प्लीज आम्हाला इन्फॉर्म कर इमिजिएटली. हा ओके थँक्यू. अरे काका ते पोलीस कमिशनरना फोन का. अनुला जर काही झालं ना तर तुझं काही खरं नाही. ते कमिशनर तुला येऊन घेऊन जातील. तुझ्यावर काय चार्जेस असतील ना तुला माहिती आहे ते चांगला. रितेश मेहता. यशवर्धन कुठे आहे. अरे सेमी चौधरी आम्ही पण त्याला शोधतोय ने त्याला. ए गप्प बस खोटं बोलू नको. यशवर्धन इथे आला होता कळलं ना मला माहितीये आणि त्याचा फोन आता लागत नाहीये. यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांग. ए कोण आहेस तू. कोणी का असेनास मेहतांच्या घरात आवाज खाली ठेवून बोलायचा. माझ्या मुलीला गायब करता आणि वरती आम्हालाच येऊन जाब विचारता. हिंमत कशी झाली तुझी. तुम्ही चौधरीने माझ्या मुलीचं काय केलं सांगा मला. कुठे आहे ती. आज सकाळी ते त्या चौधरी बरोबर होती. कुठे आहे ती. आता हे शोधणार त्या दोघांना. मारी वाट लागी गई छे. काकाजींना खरं कळलं नाही पाहिजे नाही तू मरी गयो ठाकूरजी मने बचाव. हो मेहता हे तुमचे खेळणं आता जुने झाले कळलं ना. सगळ्या जगाला माहिती तुम्ही कोण आहात आणि कसे आहात ते. मी तुम्हाला आता शांतपणे सांगतो. यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांगा नाहीतर काय. नाहीतर काय. अरे आमच्याच घरात येऊन आम्हाला दम देतो. हॅलो. हा काय यशवर्धनचं शेवटचं लोकेशन आपलं ऑफिस होतं. आपलं ऑफिस
ओके ठीक आहे, मी बघतो काय ते. या बाय, थँक्स. ए कुठं निघालास? माझी मुलगी कुठे सांग? हो, आत्ता मला माझ्या मित्राला शोधणं जास्त महत्वाचं आहे, कळलं ना? आणि मी त्याला शोधायला जातो. ए चौधरीच्या चमच्या, माझ्या अनुला एवढं जरी खर्चटलं ना तरी तुमचं चौधरी कुटुंब मी संपून टाकेन. काय रे? चला चला. प्लीज पटकन. अनु बेटा, बाळा तू कशी आहेस? तुला काही झालं नाही ना? या लोक तुला काय बोललो होतो रे? हं? चौधरीनेच माझ्या मुलीला पळवून नेलं असणार, किडनॅप केलं असणार. तुम्हाला काय वाटलं सगळं पोलिसांच्या हवाली करून मी गप्प बसेन? हं? आणि तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढलं हिने, त्याचा बदला घेतोस तू? तिला डांबून ठेवतोस? आता मी काय करतो ते बघा तुम्ही. पप्पा त्यांनी काय नाही केलंय, खरंच त्यांची काही चूक नाहीये. अनु तू शांत राहा, तू काहीच बोलू नकोस. मला माहिती आहे या लोकांचे काय धंदे आहेत ते. आणि बघ अनु, यांच्या धमक्यांना घाबरून तुला खोटं बोलण्याची काहीही गरज नाहीये. मी बघतो आता यांच्याकडे काय करायचं यांचं ते. पप्पा ट्रस्ट मी, खरंच ह्यांनी काही नाही केलंय. मी स्वतःहून आले इथे. तुम्ही समजताय तसं काही नाहीये पप्पा. आणि त्यांनी तुला डांबून ठेवलं नाही का? नाही पप्पा, आम्ही अडकलो होतो इथे ऑफिसमध्ये पप्पा. म्हणजे बाहेरून लॉक झालं. मला खरंच ह्यांनी खरंच काही नाही केलंय पप्पा. चला तुम्ही शांत व्हा. चला पप्पा. आज अनुमुळे तुम्ही सुटलात, पण लक्षात ठेवा जयंती मेहताची मुलगी आहे ही. परत तिच्या अंगाला हात जरी लावला ना तरी वाट लावीन मी तुमची. चला नो. अरे काय हे थोडक्यात निभावलंय. नाही तर जयंतीने आपली वैजयंती केली असती. काय कुठे होतास तू? किती फोन केले तुला? किती शोधलं तुला माहिती? काय सकाळी लवकर आलात, कॉफी प्यायलात, निदान मग तरी कॅन्टीन मध्ये ठेवायची ना. सगळी कॉफी सांडली होती इथे टेबलवर. एक मिनिट, मी तेच सांगायला आले की सकाळपासून मी कॉफीच प्यायले नाहीये. रात्री कोणीतरी प्यायलं असेल. बघा मॅडम, मी काल साफ करून गेलो होता. सुरेश, तू स्वच्छ करून गेला त्याचा अर्थ असा होतो का की मी कॉफी प्यायले? सकाळी सकाळी माझं डोकं फिरवू नकोस सुरेश. आणि मला आधी सांग, मी इथे नसताना माझ्या कॉफी पाउचेसला कोणी हात लावला? हो शेफाली मॅडम, या ऑफिसमध्ये समीर सरांशिवाय कोणाची विषाद आहे का तुमच्या ड्रॉवरला हात लावायची? आणि मला सांगा, इथे बसून तुमच्या बरोबर कोण कॉफी घेतं सांगा मला? समीर सर. चला तर मग. नाही सुरेश, ऐक. पण मी तेच सांगते ना की मी सकाळी आल्यापासून कॉफीच प्यायले नाहीये. हे बघ, मग रात्री काय लेडी भूत येऊन पिऊन गेली का कॉफी? शेफाली बघ, मग
नक्कीच काहीतरी सापडेल. शेफाली मॅडम, काही हवंय का तुम्हाला? नाही, काही नकोय. जातो. मग असे शोधता का इकडे? ते न्यू कॅम्पेन साठी मी आयडिया शोधते. आयडिया? हे अशी इथे? हो, मग कुठेही पडून असलेल्या असू शकतात ना आयडियाज. म्हणजे फक्त बारीक नजर हवी म्हणजे सापडतात. अरे बापरे, हे असं असतं होय? हो. हा हा, आलो 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 आलो. जा जा, बोलवतात. एक्सक्यूज मी, केबिन तिकडे. शोध 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 शेफाली, शोध. शोधलं की सापडतं. शोध शेफाली. नई गर्लफ्रेंड कितनी भी शातिर क्यों ना हो, सुराग तो छोडेगी. काहीच का मिळत नाही. शा. एवढा लांब केस. हे लिपस्टिक, कॉफीचे मग, हे केस वगैरे हे तुम्ही ट्रॅक वरून भरकटताय आणि थोडस पर्सनल मध्ये शिरताय. तसं नका करू. समीर, तू खरं तर काय- मी हे बघ शेफाली, काय आहे, दरवेळी दिसतं तसं नसतं. ओके, वेगळं पण काहीतरी असू शकतं. नाही सर, जे दिसतं ना तेच असतं. सर, सगळं काही बिघडलंय आता. नाही मी मी बघतो ना, मी सिक्युरिटीशी बोलतो आणि मी चेक करतो. हा, यश, ऐक, तू काहीही एक्सप्लेन करायला जाऊ नकोस. हो सर, कशाला उगाच एक्सप्लेन करताय तुम्ही काही. मी तर म्हणते ना, मलाच ऐकायचं नाही आता काही. सगळं संपलंय सर. जे काही पाहायचं होतं ना ते सगळं पाहिलंय मी. जे काही उघडं पडायचं होतं ते सगळं उघडं पडलंय. तर सगळं संपलंय सर. शेफाली काय करतेस? लेट मी एक्सप्लेन. शेफाली ऐकून घे. शेफाली माझं ऐकून घे. यश यश यश, ऐक. अरे बाबा, ती अंगठी वगैरे काढून मी बोलतो तिच्याशी. 7व्यांदा दिली आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस. भरपूर वेळ घे, सिलेक्ट कर, आणि जर तुला आवडली नाही तर आपण आणखी काहीतरी स्थळ आणू. टेन्शन घेऊ नकोस. हा, हा, पण लय वेळ नको. डिग्रीचा लग्न कसा वेळेतच झालेला बरा. अनुबेनच्या डोक्यात चाललाय तरी काय? ही काय रेडी आहे की काय लग्नाला? मने नाही लागतो. पप्पा, तुम्ही जो मुलगा निवडाल तो माझ्यासाठी योग्यच असेल. मला मान्य आहे. મારી દીકરી, મારા પ્રાઇડ. पण अनुबेन, मोठा भाऊ म्हणून सांगतो, आपल्याला जो माणूस आवडत नाही, आपल्याला जो पटत नाही, त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करणं म्हणजे आयुष्याची बरबादी आहे. अनुबेन, मला तुझी काळजी वाटते. आय केअर फॉर यू.
मला माझ्या छोट्या बहिणीची काळजी वाटते ना अनुबेन, म्हणून विचारतोय. काय आहे ते सांग ने मला, स्पष्ट सांग ना. हा हे बघ, तुला नसेल करायचं लग्न तर स्पष्ट बोल माझ्याशी, मी काहीतरी करतो. पण असं हे बघ, मी माझ्या बहिणीला, छोट्या बहिणीला असं उदास नाही बघू शकत. प्लीज. तुमचं म्हणणं खरं आहे रितेश भाई. माझं करिअर माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. मला आपला हा बिझनेस वाढवायचा आहे. नाही नाही, मी बोललो ना, मला माहिती होतं तुझ्या मनात दुसरं काहीतरी चाललंय. ते सांग मला काय ते अनुबेन, बोल. पण रितेश भाई, या सगळ्याहून महत्वाचे आहेत मला माझे पप्पा. आजपर्यंत मी जे मागितलंय ना ते सगळं दिलंय माझ्या पप्पांनी मला. कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही मला. आणि आज आता एवढी छोटीशी गोष्ट ते मागताय तर मी त्यांना देऊ नाही शकत. आणि आय एम शुअर माझ्या पप्पांनी जर काही विचार केला असेल ना तर तो योग्यच असेल. अरे पण अनुबेन, तुला स्वतः. रितेश भाई, आय एम सॉरी बट आपण या विषयावर नको बोलूया आता. मला तुझी काळजी कळतीये, पण पप्पा जे काय ठरवतील ते मान्य आहे मला. शेफाली, काय करताय तुम्ही? माझं ऐका, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तुम्ही का उगीच टोक गाठताय? तुम्ही खरं काय ते सांगा, मग मी टोक नाही गाठणार. खरं काय ते म्हणजे मी खोटं बोलतच नाहीये. तुम्ही माझ्यावरती थोडा विश्वास तर ठेवा. तुम्ही समजताय तसं काही नाही हो शेफाली. तुम्ही खोटं बोलताय ना, याचे सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ. त्याचं काय? तुमच्याशी खोटं बोलत नाहीये हे नक्की, पण नक्की काय ते मी आत्ता सांगू शकत नाही हेही नक्की. थोडं कन्फ्युजिंग होतंय का हे? डोंट वरी, आपण खोटं बोलताना होतच. मी खोटं बोलत नाहीये शेफाली. ही अंगठी आधी घाला तुम्ही. तुम्ही पण. शेफाली, हे बघा, मी खोटं बोलत नाहीये हे नक्की, पण ऐका, जे घडलंय ते सांगायची वेळ आली ना की मी तुम्हाला नक्की सांगेल. प्लीज हे परत घ्या, प्लीज. ठीक आहे, मग आपणही आपल्या रिलेशनचा विचार तेव्हाच करू. शेफाली, मी तुम्हाला परत सांगतो, टोक गाठू नका. हे बघा, माझ्याही न आता प्रेम करणाऱ्या एक मर्यादा आहे. एका पॉइंट नंतर मी तरी काय बोलणार? मी तुमच्याशी का खोटं? तिला जे काही समजायचं ना ते समजू दे. काय गोंधळ तिच्या डोक्यात तो तसा राहू दे. काही होणार नाहीये त्याच्याने. ऐक माझं तू. असू दे ना सर, ते एक्सेप्ट करतायत ना, मग कशाला तुम्ही उगाच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय? अरे यार, आपण केलेली चूक मान्य करण्यात हिम्मत लागते सर. प्रत्येकाला जमत नाही ते. असू दे सर, नाही जमणार. का नाही जमणार? त्याला जमेल. त्याला आणि त्याला जमायचं काय? त्या बिचाराची काही चूकच नाही. कशाला जमवून घेणार आहे तो? आणि शेफाली, मी त्या मुलीला आता फोन लावतोय, तू बोलून दे. जे काय उद्या कळायचंय ते आज कळेल ना. इट्स ओके, इट्स ओके, आय विल हँडल इट. मी त्या मुलीला फोन लावतो शेफाली, बट आय वॉन्ट यू टू प्रॉमिस मी की तिला बघितल्यानंतर तू ओव्हर रिॲक्ट करणार नाही. हा, ओव्हर रिॲक्ट नाही करायचं. ते जमणार आहे होय? प्रॉमिस सर, प्रॉमिस. नाही, काही नाही.
अच्छा, मी ऍक्च्युली असा सडनली आता व्हिडिओ कॉल केलाय, तुला थोडं स्ट्रेंज वाटत असेल नाही? यश सर खरं सांगत होते तर काल रात्री ते इथेच होते. पण कसं शक्य आहे? यश सर नेहाशिवाय दुसऱ्या कोणासोबत कसे राहू शकतील? तेही एवढ्या रात्री असं ऑफिस मध्ये ते दोघच? नाही, फसवत असतील ते मला. पण रिमेंबर मी तुला शेफाली बद्दल बोललो होतो? हा, नेहाची फ्रेंड, बहीण. हो, तिच्याबद्दल बोललो होतो ना. तिचा थोडासा गैरसमज झालाय, तिला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मी फोन तिला देतो. मला तर बघायचंही नाहीये दुसऱ्या कोणाला नेहाच्या जागी. मग बोलणं तर दूरच राहिलं. नाही, नको सर, प्लीज. विश्वास बसलाय माझा. हा फोन मी तुझ्यासाठी केलाय शेफाली, आणि तुला आता बोलावंच लागेल. नको ना सर, प्लीज. माझा विश्वास बसलाय. नको please. शेफाली, बोल. नेहा, मला ना हे अजिबात पटलं नाहीये. यश सरांनी असं दुसऱ्या कोणाशी इतकं क्लोज होऊन बोललेलं. पण मलाही नाईलाजानं बोलावं लागतंय तिच्याशी. आय एम सॉरी नेहा. हाय शेफाली. कशी आहेस तू? सो लवकरच भेटू. हिला विचारते. त्या शेफालीला ना त्या मुलीबद्दल नक्की माहिती असणार. हाय शेफाली. हाय मॅम. हाय. तुम्ही आज अचानक? हा, यशला भेटायला आले. आजकाल काय ना, त्याच्यावर जरा लक्ष ठेवावं लागतंय ना, म्हणून. यश सरांवर लक्ष? काय सांगू ग मी तुला. आपल्या यशचं काय चाललंय कळतच नाहीये मला. आईसारखी ग मी त्याची. काळजी वाटत राहते मला सतत. ना त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, ना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष आहे. इनफॅक्ट आपली नेहा गेल्यापासून तर इतका डिस्टर्ब असतो ना तो. शेफाली, आणि मला काय वाटतं की आपणच आहोत ना, तर आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचा तो एकटेपणा दूर केला पाहिजे, हो की नाही? हो, खरंय मॅम. मला असं वाटतं की आपल्या यशच्या आयुष्यात कोणीतरी यायला हवं. हा, म्हणजे असं कोणीतरी जिच्यामुळे यश आपला पूर्वीसारखा होईल, है ना? म्हणजे आपल्याशी
मन मोकळेपणाने बोलायला लागेल, हसा खेळायला लागेल, पुन्हा आपली मस्करी करायला लागेल असं कोणी त्याच्या आयुष्यात? म्हणजे जिच्यामुळे नेहाच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ना ती भरून निघेल. आहे असं कोणी? शेफाली, तुझ्या ओळखीचं आहे का ग असं कोणी आपल्या यशसाठी? हो माहितीये ना,